तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडूनी पाश मायेचे घेऊनी श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा। तुम्हाला माहिती आहे का आज तुमच्या एका फॅमिली मेंबरचा वाढदिवस आहे? हो माहित आहे ना, म्हणूनच मी आज त्या मेंबरसाठी गिफ्ट पण आणलंय। हे बघा। काय शोधतोस तू? गिफ्ट तर तुम्हाला दुपारीच पाठवलंयस, प्यायल्यामुळे लक्षात राहिलं नसेल। काय बोलतेस? घे ना, घाल ना माझ्या गळ्यात। पण हा नेकलेस मी नाही पाठवलाय तुला। कोणीतरी आपल्या वायटावर टपलेलं आहे आणि हे माझ्या मम्मीला माहिती आहे। ते कसं काय? त्या दिवशी फोनवर बोलता बोलता मम्मी मला म्हणाली काहीही झालं तरी तुमचा संसार टिकला पाहिजे। काल तुला इथून हकलल्यानंतर शृंगारपुरे मॅडम मला म्हणाल्या आज माझा वाढदिवस आहे, तुम्हाला तुमच्या बरोबर सेलिब्रेट करायचं। मग माझी परवानगी न घेता त्यांनी स्वतःच प्रोग्राम ठरवला, मला गाडीत घातलं आणि घरी येऊन गेले। मग पुढे म्हणा हॅपी बर्थडे टू यू। तुम्हाला ना सगळंच सांगायला लागतं। अहो असले बर्थडे साजरे केले नाही आहेत का तुम्ही? मी आज करणारच होतो वाढदिवस साजरा। हो थँक्यू सो मच। नाही तुमचा नाही, माझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करणार होतो। काय सांगता काय? तुमच्या मिसेसचा सुद्धा आजच वाढदिवस आहे? हो। चला आपण आणखी एक मेणबत्ती लावूया। नाही नको, मी घरी जाऊन सेलिब्रेट करेन तिच्या बरोबर। ओ शुअर। म्हणा काय? हॅपी बर्थडे टू यू। तुम्हाला ना सगळंच सांगायला लागतं। एनिवेज हॅपी बर्थडे। अरे फुंकर मारा ना तुम्ही। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू मिसेस शृंगारपुरे। श्रृंगारपुरे नाही, मोहिनी। हॅपी बर्थडे टू मोहिनी, हॅपी बर्थडे टू यू। आता केक भरवा ना मला। हाँ? हो। चला आता ना आपण शॅम्पेनचे एक एक पेग घेऊया। नाही पण मी घेत नाही। अहो काय घेत नाही? इट्स अ सेलिब्रेशन ड्रिंक। चला मॅम प्लीज चला ना। यार शृंगारपुरे मॅडम तर तुझ्यावर एकदम मॅड आहेत। अरे काल तर मला शृंगारपुरे असं म्हणायची पाळी आली होती। कसा बसा मी तिथनं सटकलो। वाटेत माझ्या लक्षात आलं की मी रुजुतासाठी जे गिफ्ट घेतलं होतं ते या बाईने माझ्या खिशातून काढून घेतलंय। ओ माय गॉड, मग वहिनी तर तुझ्यावर सॉलिड वैतागले असतील। हो रे, जाम अपसेट होती। आज जाताना मी तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जाणार आहे। त्याचा काही उपयोग होणार नाही। त्या क्षणांना महत्व असतं। एकदा का तो क्षण निघून गेला की तुम्ही कितीही काही केलं ना तरी सगळं व्यर्थ असतं। हॅलो, आहेत ना? मी भिडे बोलतोय मॅडम, देतो ना। हो हॅलो। हाँ मॅम, हाँ येतो मी, लगेच येतो। ओके चला जा। सोनाली काय करतेस सुरुजू? गृहिणी दुसरं काय करणार, घरकाम। तुझे हे नाही येत ना घरी? नाही नाही, तो गेला ऑफिसला। अच्छा, मला वाटलं रात्रीच्या तुमच्या बर्थडे पार्टीचे हँगओव्हर म्हणून घरीच राहिले की काय? छे ग, मीच त्याला जबरदस्तीने ऑफिसमध्ये पाठवलंय। बरं, बर्थडेचं प्रेझेंट काय दिलं त्यांनी? जाऊ देत ना,
काय बर्थडे गिफ्टचं एवढं? नवरा बायकोतलं प्रेम म्हणजे प्रत्येक दिवसच वाढदिवस असतो. गिफ्टचं काय? ते ठीक आहे ग, पण तू विषय टाळू नकोस. अगं तू तू आत ये ना. काय घेणार तू? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? मी माझ्या प्रश्नाचं उत्तर घेणार. कुठला प्रश्न? वाढदिवसाची भेट काय दिली भाऊजींनी? अगं नाही, काही विशेष नाही. मीच त्याला सांगितलं होतं की काही गिफ्ट वगैरे आणू नकोस म्हणून. पण त्या टेबलावर मला दिसतंय ते गिफ्टच आहे ना? अगं ते काही नाही, ते आपलं हा तेच तेच. जरा बघू दे तरी भाऊजींचा चॉईस काय आहे. म्हणजे तुझ्यावरून भाऊजींचा चॉईस कळला, पण तरी पण गिफ्ट काय दिले ते तर बघू दे. जा ना, आण ना. बरं थांब. अय्या, काय ग? काय झालं? अगं सेम नेकलेस मी परवा मॉल मध्ये बघितला. मी यांना म्हटलं सुद्धा की तुमचं जर माझ्यावर खरोखर प्रेम असेल ना, तर हा नेकलेस तुम्ही मला भेट म्हणून द्या. काय सांगतेस काय सोनाली? काय योगायोग आहे ना. जो मला आवडला होता तोच नेकलेस नेमका तुला गिफ्ट म्हणून मिळाला. तुला आवडलाय का? हे घे, तू ताबडतोब घरी घेऊन जा. काय सांगतेस काय? तुझ्या नवऱ्याने तुला गिफ्ट दिलेलं तू मला काय देतेस? अगं असू देत ना, तुला आवडलाय ना, घे ना तू. हेचे काहीतरीच काय. जपून ठेव आत कुठेतरी. आयुष्यभर पुरणारी आठवण असते ती. या बसा. आज सकाळी रागवलात का माझ्यावर? कधी? मी एवढ्या सकाळी छान फोन केला होता तुम्हाला, कट केलात तुम्ही. तुम्ही मला फोन केला होता? हो, आणि तुम्ही उचललात सुद्धा, पण तुम्ही काही बोललातच नाही. आणि मग अचानक फोन कट झाला. मला वाटलं तुम्ही फोन कराल परत. एक मिनिट. किती वाजता फोन केला होता तुम्ही मला? 9:30 वाजता? हो. सॉरी, मी कदाचित त्यावेळी बाथरूम मध्ये होतो. ओ नो. मग तो फोन कोणी घेतला? बहुतेक हिने घेतला असेल. ओ माय गॉड. का? काय झालं? काही नाही. आज घरी जाताना चिलखत घालून जा. का? तुमची बायको चोपणार आहे तुम्हाला. हो, पण का? तिला कळलं असेल की तुम्ही मला गिफ्ट दिलेत म्हणून. व्हॉट? हो, मला वाटलं तुम्ही फोन घेतलात म्हणून मी म्हंटल थँक्स फॉर द गिफ्ट. मॅडम, तुम्ही माझी पंचायत करून ठेवली आता. आता मला काय माहित की तुमचा मोबाईल तिने घेतलाय म्हणून. मला वाटलं मोबाईलवर तुम्ही आहात. काल तुम्ही मला वाढदिवसाला बोलवलं आणि घरी माझी बायको माझी वाट बघत होती. म्हणजे माझा वाढदिवस आणि तिचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा झाला. मॅडम, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. आता थोड्या वेळापूर्वी मला कळलं की काल तुमचा वाढदिवसच नव्हता. अहो, नव्हता कसा? तुमचा वाढदिवस 9 तारखेला आहे आणि काल 8 तारीख होती. म्हणून काय झालं? तिथीप्रमाणे माझा वाढदिवस 8 तारखेलाच होता. नाही मॅडम, तुम्ही मला खोटं सांगितलं की काल तुमचा वाढदिवस होता. आणि भरीस भर म्हणून तुम्ही मी माझ्या रुजुतासाठी आणलेलं गिफ्ट सुद्धा तुम्ही माझ्या खिशातनं काढून घेतलं. ओ, मला वाटलं ते गिफ्ट तुम्ही माझ्याकरता आणलं की काय. नाही मॅम, ते गिफ्ट मी रुजुतासाठी घेतलं होतं, माझ्या बायकोसाठी घेतलं होतं. डझंट मॅटर. बघा ना, माझ्या बोटातही ते किती सुंदर दिसते ना. इतकं सुंदर गिफ्ट माझ्या नवऱ्याने सुद्धा मला कधी दिलं नव्हतं. हा मम्मा. हो हो हो, हिंग मोहरी झाली. हा हो, घातली, हळद पण घातली. सगळा कोबी एकदम. बर बर बर, 1 मिनिट मम्मा. हो हो हो, किंचित पाणी. हा बर, ओके. मम्मा, पाणी किंचित नाही, कदाचित जरा जास्त झालं. मग आता पानसट होईल का? कसं हटेल ते? अगं काय वेंदळे मुलगी आहेस तू. भाजीत पाणी जास्त झालंय ना, मग आता असं कर, थोडा वेळ जास्त शिजू दे. मम्मा, आणि सगळं नीट सांगा, मला सिद्धेशला खुश करायचंच आहे. अगं किती गोंधळली आहेस तू. मग काय, तुझ्याशी बोलायचं म्हणजे मला काही सुचतच नाही. एक तर तू फोन पण मध्येच कधीतरी कट करतेस, कळत पण नाही मला धडपणे. अगं मी काय हौस म्हणून फोन कट करते का तुझा? भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो ना, तसा तुझा फोन आला की तुझे डॅडी माझ्या मागे येऊन उभे राहतात. म्हणजे मांजरीला कसा मच्छीचा वास आला की ते बरोबर तिथे जाऊन पोचतं, तसं तुझा फोन आला की तुझे डॅडी माझ्या मागे येऊन उभे राहतात. काय मम्मा? थांब थांब, मी जरा 1 मिनिट बघते तुझे डॅडी आहेत का आसपास.
काय ग, काय झालं? अगं माझ्या समोरच उभी आहे कोण? मांजर. मम्मा मम्मा फोन कट करू नकोस हा. मला मम्मा मम्मी मम्मी आता हे सगळं कसं मॅनेज करणार आहे मी? आटणार की नाही हे मीठ गुळ? मला हे तुमची सवय अजिबात आवडत नाही. हा मी रुजू तशी बोलत असताना तुम्ही चोरून का ऐकता हो? तू चोरून रुजू अशी का बोलतेस? तुमच्या भीतीने. तुला माझी भीती वाटलेली कधी दिसली नाही मला. 1000 वेळा सांगितलं तुला त्या कार्टीला फोन करू नकोस. मी केला नाही, तिचा आला होता. तरीही तू घेतला. कशाला? कशाला? मुलीचा फोन आल्यावर आईने फोन घ्यायचा नाही हा कुठला न्याय? तुला या बाबतीत एक निर्णय घ्यावा लागणार आहे. तुला जर त्या कार्टीला फोन करायचा असेल तर एकतर तू या घरात राहशील किंवा मी. अच्छा, कधी निघताय? काय? कधी निघताय? पाहिलं, सिद्धेशाला वाटतं देवा आज सांभाळून घे प्लीज. ये मी तुझीच वाट. थँक्यू व्हेरी मच. मला वाटलं नव्हतं, नाहीतर आधी चालू असतो. तुम्ही तुम्ही नाही, तू. माझी काय हरकत नाही. तू मला तू म्हणलीस तरी. तुम्ही कशाला आलात? कशाला म्हणजे? अगं काल तुझा वाढदिवस होता ना, हिने सांगितलं मला. बरं मग मग वाढदिवसानिमित्त मनापासून अभिनंदन. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द वाढदिवस. हे बघा मी घाईत आहे प्लीज. तू नेहमीच घाईत असतेस ग. म्हणजे काय? अगं म्हणजे आता मी एवढं तुझं अभिनंदन करतोय तर जरा तोंड बिंड गोड करशील की नाही? हा, हे बघा वाढदिवसाचं अभिनंदन केल्यावर तोंड गोड करायची पद्धत आमच्यात नाहीये. घ्या का तुमच्या ते कापत नाहीत का केक? मिस्टर पवार मी तुम्हाला आत्ताच सांगते, यापुढे येताना तुमच्या बायकोला बरोबर घेऊन येत जा. हात काय बायको बायको लावलंय? मी इथे नेहमी येताना कशाला हवी माझी बायको तुला? प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. मला फालतू गोष्टी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. तुम्ही जाऊ शकता इकडनं. ए जाऊ शकता म्हणजे काय? मी काय इथं मुक काम करायला नाही आलोय. नाही ना? चला मग निघा. हे तुझं वागणं बरोबर नाही रुजुता. सॉरी, मी नेहमी अशीच वागते आणि यापुढे आता काही बोलू नका प्लीज. निघा तुम्ही. हे काय करतं तिकडं? काय नाही हो, तुमच्या मिसेसला हॅपी बर्थडे विश करायला आलतो. हॅपी बर्थडे तिचा काल झाला. हो, ते आपलं बिलेटेड हॅपी बर्थडे झालं. बिलेटेड हॅपी बर्थडे करून झालं. हो हो झाला ना. आणि तुम्हाला बी. नाही, माझ्या वाढदिवसाला अजून खूप वेळ आहे. निघा आता. अजून एक गोष्ट. बोला ना सर. यापुढे मी नसताना इथे येऊ नका. का? नाही, असं विशेष कारण काही नाही, पण एक विनंती आहे. हवं असेल तर मी असताना या. आओ आता तुम्ही असताना म्हणजे आता तुम्ही कधी घरात आहात कधी नाही आहात हे आम्हाला कसं कळणार नाही का? मी नाही आहे हे जसं कळतं ना तसं. निघा आता. ग्रेटच आहे हा माणूस. तू दरवाजा जोडत जाऊ नकोस त्याच्याकरता. अरे तो सरळ आतच येतो आणि मी त्याला जास्त काही बोलू शकत नाही कारण त्याची बायको माझी मैत्रीण झाली आता. बरं चल जाऊ दे. मला तुला एक गोष्ट सांगायची. काय रे? काल तुझ्यासाठी मी एक सुंदरसं गिफ्ट घेतलं होतं. ते त्या शृंगारपुरे मॅडमने माझ्या खिशातनं काढून घेतलं. हो, ते सकाळीच लक्षात आलंय माझ्या. काय बंडलबाज बाई आहे ती.
मला म्हणाली माझा वाढदिवस आहे, तो मला तुमच्या बरोबर सेलिब्रेट करायचा आहे. तिच्या घरी जाऊन बघतो तर पण माझ्यावर विश्वास ठेव, मी त्या बाईला तिची मर्यादा क्रॉस नाही करू दिली. मला त्याची कल्पना आहे. घे तुझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट. अरे काय गरज होती याची? तुझं माझ्यावरचं प्रेम, माझ्यावरचा विश्वास, हेच माझं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. अरे काहीतरी बोल. मला आधी तू बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेऊ दे. पण यातलं काहीही मी बनवलेलं नाहीये. म्हणजे तुला काय स्वयंपाकीण वगैरे मिळाली की काय? नाही म्हणजे तसं नाही, मीच बनवलंय. फक्त फोनवर मम्मीला विचारून विचारून सगळं बनवलंय. मला माहित नव्हतं तुझी मम्मी इतकी छान कुक आहे. मम्मीला सुरुवातीला काही फार येत नव्हतं. तिने त्या टीव्ही वरती रेसिपीज शोज लागतात ना, त्याच्यातनं बघून मला सांगितलं. तरी इतकं चांगलं जेवण, आश्चर्य आहे. म्हणजे माझी आई नेहमी म्हणायची की टीव्ही वरचे पदार्थ बनवायला घेतले की ते हमखास बिघडतात. अरे हे सगळेच पदार्थ काही तिने टीव्हीवर बघून सांगितलेले नाहीयेत. माझी आजी खूप छान स्वयंपाक करायची आणि म्हणून माझे आजोबा नेहमी प्रसन्न आणि निरोगी असायचे. हो का? तुझ्या डॅडींमध्ये त्यातलं काही उतरलेलं दिसत नाही. ए तुझी आजी तुझ्या डॅडींना जेवण द्यायची ना? ए नाही मग ते एवढे खडूस कसे झाले? बासा आता डॅडींबद्दल कोणी काही बोललेलं मला आवडत नाही. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके बरं काय वाढू सांग? काय वाटलं ते वाढ. सगळं इतकं मस्त रुचकर झालेलं आहे. मी ना उद्याच मम्मीला फोन करते आणि सांगते सिद्धेशला सगळं खूप आवडलं म्हणून. उद्या कशाला? आत्ता कर. आत्ता? हो आत्ता माझ्या समोर फोन कर, मी बोलतो त्यांच्याशी. अरे आत्ता नको, झोपले असतील. मग उठा. नको सिद्धेश, वैताग गेलं रे ती. काही वैतागणार नाही. प्रत्येकाला आपली तारीफ ऐकायला आवडते. उलट आज रात्री छान झोप लागेल त्यांना. बघा ती चिडली तर तुझी जबाबदारी. काही हरकत नाही, मी सासूबाईंना शांत करेन. ओके तू लवकर फोन कर, मी पटकन हात धुवून येतो. ओके तू पण ना. हॅलो मम्मी. हां हां रजुता बोल. तुझी झोप मोड नाही ना केली? नाही नाही बोल बोल. हा काही नाही ग, सिद्धेशला बोलायचं होतं तुझ्याशी. हो कुठल्या संदर्भात? काही नाही ग, तुझ्या मार्गदर्शनाखाली आज ज्या रेसिपीज केल्यात ना त्या त्याला सगळ्या आवडल्या आणि हे त्याला तुला सांगायचंय. थांबा बोल त्याच्याशी 1 मिनिट. ए शी. हा सासूबाई, काय सुंदर जेवण झालं होतं. तुम्ही आता जो ढेकर दिला ना त्यावरूनच कळलंय मला. नाही नाही, माझी अख्खी रात्र आज ढेकर देण्यामध्ये जाणार आहे. आणि ढेकर जेवणाचे नाहीत, तृप्तीचे ढेकर आहेत. थँक्यू सासूबाई, तुम्ही आमच्याकडेच येऊन राहा ना, म्हणजे मला रोज असं छान छान काय काय जेवायला मिळेल. अहो त्यासाठी यायची काय गरज आहे? फोन आहे ना. फक्त एवढंच आहे, हे नसताना तुम्ही फोन करत जा. नाही नाही, तुम्ही प्रत्यक्षात येऊन जा ना, त्यांना न सांगता. हा प्रयत्न करेन तसा, म्हणजे हे घरात नसताना गुपचूप येऊन जाईन. किती दिवसात तुम्हाला बघितलं नाहीये सासूबाई. रुजुता नेहमी तुमची आठवण काढत असते. आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. मी पण तुम्हाला खूप मिस करते. हो साधारणतः कधी वेळ मिळेल? ते काही आता सांगता नाही यायचं, पण हे कधी 2-4 दिवसांसाठी बाहेर गावी गेले ना तर रात्री येऊन जाईन एखाद्या दिवशी. मग तुम्हाला राहावं लागेल आमच्याकडे. हो हो राहील ना. फक्त एवढंच आहे, यांना जर का कळलं ना तर मात्र मला कायमचं तुमच्याचकडे राहावं लागेल. चालेल चालेल. बहुतेक ना नाही म्हणजे यांच्या घोरण्याचा आवाज बंद झालाय. मी आता ठेवते हा फोन. बाय, गुड नाईट.
कालपर्यंत मला नुसती शंका होती, आज खात्री झाली कसली? की तुझं बाहेर काहीतरी लफड आहे. काय तुझं वय काय? हा? या वयात तुझे कसले धंदे चाललेत? काय बडबडताय तुम्ही? कोण आहे तो? खरं सांग मला. मला इथे असं निजवून कुणाला भेटायचा प्लॅन करत होतीस तू? झोपा आता गुपचूप. तू मला नाही सांगितलंस तरी एक ना एक दिवस मी त्याला शोधून काढेनच. काढा हं, शोधून काढा. किती दिवस झाले? म्हणजे हे किती दिवसापासून लफडं चालू आहे? हे बघा, तुम्ही जर वाटेल ती बडबड केली ना तर मी 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 हा मोबाईल तुमच्या डोक्यात घालीन. घालशील? आता तू काय वाटेल ते माझ्या डोक्यात घाल. आता माझी गरज कुठे आहे? आता तुला दुसरा कोणीतरी सोबती मिळालाय ना. हे बघा, मी तुम्हाला मान देते, तुमचं ऐकून घेते, म्हणून तुम्ही वाटेल ते बोलात ना तर मी खपवून घेणार नाही. मला ना एकदा त्याला भेटायचंय. मला त्याला विचारायचंय, काय रे तुला काय चॉईस आहे की नाही? काय पाहिलं त्याच्यात? उठा तुम्ही, आता उठा. आता तुमची खैर नाही. मी तुम्हाला स्टॅच्यू टाइम प्लीज. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? काय करणारच म्हणजे? कोण आहे मी तुला माहितीये का? कोण? घाटगे अँड घाटगे इंडस्ट्रियल ग्रुपचा चेअरमन आहे. शिवाय मॅनेजिंग कमिटी मध्ये पण मी आहे. मी बायको आहे त्याची, कळलं? चालायला लागा इथून आणि खबरदार आज इथे झोपलात तर. हा? आज इथं दुसरं कोणी झोपायला येणार आहे का? तुम्ही की नाही, मी की नाही. आता तुम्हाला तुम्ही काही झालं तरी माझ्या मुलीला मला त्या घाणेकराच्या तावडीतनं सोडवायचं. माझ्या मुलीचा घटस्फोट हा होणार आणि तो मी घडवून आणणार. बघा तुम्ही. काल माझा नवरा तुला विश करायला आला तर तू कशी वागलीस त्याच्याशी? कशी वागले म्हणजे? अत्यंत उर्मटपणे. सोनाली, एरवी तर मोठी माझ्या गळ्यात गळा घालत असतेस. आपण दुसरीकडे कुठेतरी राहायला जायचं का? काय मला या घरात आता कम्फर्टेबल नाही वाटत आहे. काय झालं? कोणी काय बोललं का? अरे काही खास असं काही नाही रे.